स्वागतम. प्रथम आपणा सर्वांचे आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय श्री अंकुश पवार सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. अस्तो मा सदगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर्मा अमृतगमय. वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशीलतेतून अमृतत्वाकडे नेणारे आपले कुशल नेतृत्व असलेले आजच्या आपले विशेष प्रमुख पाहुणे श्री सुरेश बळीराम सावंत यांनी आपले प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे श्री माणिक जगताप सर, चंद्रकांत पवार सर, योगेश शेळके सर, विकास लांडे सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. अभयनिरूपी संस्कार घेतल्यावर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात होते. करण्यासाठी व आदानाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभण्यासाठी आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडवण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमी मार्गदर्शक हवे असते. म्हणून आजचे कार्यक्रमात मार्गदर्शन श्री चव्हाण सर व मार्गदर्शक म्हणून स्थान स्वीकारते असे मी त्यांना नम्र विनंती करतो. जीवनाला हवी असते प्रकाशित साथ, अज्ञानाचा अंधार जळते समयतली वाद, ज्ञानाचे पसरे अवघ्या या जगात, दीप प्रज्वलन करूया सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करतो त्यांनी सरस्वती पूजन करावे. आपल्यासाठी भाग्याचे असते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवार सर चिंचाळकर यांचे स्वागत आंडील व धुमाळ करतील. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आपल्यासाठी लाभलेले श्री सुरेश सावंत सर यांचा सत्कार सुरेशे व जगताप करतील. रूप है आले या नजरा, इतिहासाचे रंग रूप है आले या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दाई दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले, दाई दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व अपूर्व घडले, पूर्व नयोजित अपूर्व घडले सावनिया नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा,
स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक नम्र कले कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक शिल्पकार हो सारे कल्प जीवन या सम्राट स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मान विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील. चिरंजीव वेदांत शिंदे हे आपले मनोगत व्यक्त करतील. Good morning, everyone. Respected principal, teachers, parents. Thank you for giving this opportunity. Today I am going to speak my school. My name is Vedant Shinde. My school is Temple of Knowledge. My school name is Subhadrabai Madhyamik Vidyalaya Bid. My school building is very beautiful and spacious. 12 teachers in my school. पण आता आवडते आम्हाला आमची शाळा. रोजच चालायची आमची दंगा मस्ती. शिक्षकांना त्रास आम्ही द्यायचो किती. जेवणाच्या सुट्टीतील धमालच वेगळी होती. सर्वांचे डबे खायची ती मज्जाच वेगळी होती. अभ्यास न केल्यास आप्पा तात्या व चव्हाण सर हे खूप मारायचे. पण हे सर्व ते आमच्या भल्यासाठीच करायचे. यानंतर अजित पवार आपले मनोगत व्यक्त करील. Teachers and all my dear friends, first of all, thank you giving me this opportunity to introduce my school. My name is Ajit Chandrakant Pawar. My school name is Subhadrabai Madhyamik Vidyalaya Bid. My school has a very beautiful. My class teacher is Chaure Madam. My school is very big. My school teachers are 20 teachers. धन्यवाद अजित. यानंतर अक्षय जगताप आपले विचार मांडेल. Good morning everyone. Respect principal, teachers and all my dear friends. First of all, thank you for giving me this opportunity is enters my school. My name is Akshay Jagtap. My school name is Subhadrabai Madhyamik Vidyalaya. My school is a semi English medium. My school building is very big and beautiful. My school 20 classroom and a huge playground. Thank you. माझे नाव कृष्ण संजय धुमाळ. आदरणीय व्यासपीठावरील विराजमान गुरुजन वर्ग व प्रमुख पाहुणे व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार सर चिंचाळकर व ज्यांच्या अथक परिश्रमाने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, असेच आमचे मार्गदर्शक श्री पवार सर म्हणजेच आमचे प्रिय तात्या. तर आज मी तुम्हाला ज्या गावात मी जन्मलो, ज्या गावात मी वाढलो, ज्या गावाने मला घडवलं, ज्या गावाचे संस्कार आजही माझ्यावर आहे, असेच मला आवडणारे गाव म्हणजेच माझ्या गावाबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. माझ्या गावाचे नाव पवळचीवाडी आहे. ते गाव बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यात आहे. म्हणून मला असं वाटतं की निळ्या डोंगराच्या काठाला माझे हिरवे गाव, साऱ्या जगात मी मिरवतो त्याचे लाडाने या नाव. माझे गाव स्वच्छ व सुंदर आहे. पण गावातील काही व्यक्ती गावात रस्त्यावर चौकात घाण करून ती स्वच्छता सुंदरता नष्ट करीत आहेत. माझे गाव डोंगर, झाडे, झुडपे, पशु पक्षी या अलंकाराने नटलेले आहे. त्याची सुंदरता आणखीन वाढवण्यासाठी नवनवीन झाडे लावण्याची गरज आहे. पण गावातील काही व्यक्ती त्यांच्या फायद्यासाठी ते झाडे तोडत आहेत. याचे मला खूप दुःख होते. म्हणून मला असं वाटते की ना दिल और रहा ना रहम करम, ना दिल और रहा ना रहम करम, हमने भुला दी हो जल में थे हमसे तो उन परिंदों की जमात है, वर्षों बाद भी उनको अपना आशिया याद है. माझ्या गावात शाळा, मेडिकल, किराणा दुकाने, छोटी छोटी कपड्याची दुकाने व चहाचे हॉटेल आहेत. मला असे वाटते की गावच्या सरपंचांनी त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या. माझ्या गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. म्हणून मला असं वाटते की गाव हाच देशाचा पाया आहे. खिशात पैसा नसला तरी कुणी उपाशी राहणार नाही हा विश्वास लोकांना वाटतो. हीच गावाची ताकद आहे. माझ्या गावात
अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. म्हणतात ना हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई. माझ्या गावात एक छोटेसे मंदिर आहे. यात्रेसाठी सर्व लोक एकत्र येतात. माझ्या गावात स्वच्छता, सुंदरता व शांतता याचा मिलाप आहे. म्हणून अभिमानाने सांगतो, एका तुम्ही राव स्वच्छ सुंदर माझे गाव. धन्यवाद. तुम्हासाठी कडकडत यानंतर शिवम काकुटे आपले मनोगत व्यक्त करेल. नमस्कार, माझे नाव शिवम बाबुराव काळकुटे आहे. आदरणीय व्यासपीठावरील विराजमान गुरुजन वर्ग व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार सर चिंचाळकर व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्यांच्या अथक परिश्रमाने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ते आमचे मार्गदर्शक श्री पवार सर चिंचाळकर म्हणजेच आमचे प्रिय तात्या. मी ज्ञानदान विद्यार्थी संस्कार केंद्राचा विद्यार्थी असून आज मी तुम्हाला माझ्या गुरुकुल विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. ती माझ्या गुरुकुलमध्ये 10 कर्मचारी आहेत. ते आपली कामे छान पद्धतीने करतात. 4 महिला कर्मचारी व शिंदे सर आमच्या जेवणाची सोय करतात. आप्पा आम्हाला गणित शिकवतात. तात्या आम्हाला विज्ञान शिकवतात. घुले सर आम्हाला इंग्रजी शिकवतात. चव्हाण सर आम्हाला बेसिक क्रिया तयारी शिकवतात. माझ्या गुरुकुलमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. आंघोळीसाठी गरम पाण्याची शॉवरची सोय आहे. माझ्या गुरुकुलमधले सर्व शिक्षक खूप छान शिकवतात. माझे गुरुकुल खूप सुंदर आहे. तिथे झोपण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, जेवणाची स्वतंत्र व्यवस्था आहे व क्लासची स्वतंत्र व्यवस्था आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद शिवम. यानंतर कार्तिकगिरी आपले मनोगत व्यक्त करेल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश सावंत, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जगताप सर, शेळके सर, लांडे सर, अजित पवार सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम संपन्न होत आहे. असे आमचे लाडके चव्हाण सर, पवार सर. ज्या गावात जन्मलो, ज्या गावात शिकलो, ज्या गावात वाढलो, त्या गावाचे संस्कार आजी माझ्यात आहेत. माझ्या गावात शेती केली जाते. माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती होय. माझ्या गावात शेतीत ऊस, ज्वारी, बाजरी, तूर, भुईमूग इत्यादी पिके घेतले जातात. माझ्या गावात सुविधा उपलब्ध आहेत. माझ्या गावाचं मंदिर खूप छान आहे. माझ्या गावात पाण्याची सुविधा आहे. माझ्या गावात लाईट आहे. माझ्या गावात तळे आहेत. माझ्या गावाच्या नदीत खूप पाणी येत आहे. माझ्या गावातल्या नदीचा पूल फुटला होता एकदा, त्यामुळं सरपंचाने पूल बांधून घेतला आहे. गावातील माणसे पशुपालन आनंदाने करतात. गावाच्या 4ही बाजूनी हिरवीगार झाडे आहेत. गावात काही माणसे घाण कचरा करतात, त्यासाठी काही माणसे चांगली आहेत. काही माणसे धूम्रपानही करतात. काही माणसे तर चांगली प्रकारे कामही करतात. माझ्या गावाच्या माणसांचा काही माणसे एवढे बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद. यानंतर अजिंक्य आरसूळ आपले विचार मांडेल. माझे नाव अजिंक्य बालासाहेब आरसूळ. आदरणीय व्यासपीठा बसलेले विराजमान व इथे जमलेले गुरुजन वर्ग, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अंकुश पवार सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सावंत सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेळके सर, जगताप सर, लांडे सर, पवार सर आणि सावंत सर व आजच्या अधिक परिश्रमाने व मार्गदर्शकाने हा कार्यक्रम समाप्त होत आहे. तसेच आमचे लाडके प्रिय तात्या, ज्या गावात मी जन्मलो, ज्या गावात मी वाढलो,
ज्या गावात मी जन्मलो, ज्या गावात मी वाढलो, ज्या गावाने मला घडवलं तसेच आवडणारे माझे गाव म्हणजे मी माझ्या गावाबद्दल माझे विचार मांडणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. माझ्या गावाचे नाव बोर्दे आहे. माझे गाव बीड जिल्ह्यात व बीड तालुक्यात येते. माझ्या गावात काही व्यक्ती रस्त्यावर घाण करून चौकात घाण करतात. माझे गाव सुंदर आहे. माझ्या गावात माणसाचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. ते पिके कापूस, तूर, ऊस हे पिके घेतात. जाता जाता एवढेच म्हणतो, अभिमानाने सांगतो राव, एक ऐका तुम्ही राव, घाण सुंदर मुक्त माझे गाव, मुक्त माझे. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझे नाव रोहन राजेंद्र काळकुटे. आदरणीय व्यासपीठावरील विराजमान गुरुजन वर्ग व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार सर चिंचाळकर व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्यांच्या अथक परिश्रमाने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, तसेच आमचे मार्गदर्शक माननीय श्री पवार सर म्हणजेच आमचे प्रिय तात्या. मी ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्राचा विद्यार्थी असून मी आज तुम्हाला माझ्या गुरुकुल विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. माझ्या गुरुकुलमध्ये 10 कर्मचारी आहेत. माझ्या गुरुकुल खूप सुंदर आहे. माझ्या गुरुकुलमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. माझ्या गुरुकुलमध्ये इंग्लिश, मॅथ्स, सायन्स विषयाच्या क्लास होतात. माझे गुरुकुल म्हणजेच हसत खेळत शिक्षणाचे माहेरघर. माझे गुरुकुल खूप सुंदर आहे. माझे गुरुकुल म्हणजेच मला आवडणारे गुरुकुल. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवतो. धन्यवाद. कामयाबी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. कामयाबी उनको ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले में उड़ान होती है. यानंतर शुभम यादव आपले विचार व्यक्त करेल. व्यासपीठावर गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या गुरुकुल विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. माझे गुरुकुल खूप सुंदर आहे. माझ्या गुरुकुलमध्ये सुविधा आहेत. माझ्या गुरुकुलमध्ये स्वातंत्र्य व्यवस्था आहे. माझ्या गुरुकुलमध्ये गरम पाण्याची सुविधा आहेत. तसेच आम्हाला सामान ठेवण्यासाठी लॉकर आहेत व तात्या आम्हाला सायन्स शिकवतात. सायन्समध्ये जे आम्हाला माहित नाही ते कळते. आणि आपा आम्हाला गणित शिकवतात. गणित शिकवतात. गणितामध्ये जे आम्हाला गणित येत नाही ते आम्हाला समजून सांगतात. व गुले सर आम्हाला इंग्रजी शिकवतात. इंग्रजीमध्ये आम्हाला जे समजत नाही ते सांगतात. आणि चव्हाण सर आमची बेसिक घेतात. ज्याला इंग्लिश वाचता येत नाही, मराठी वाचता नाही, ते सगळ्याला शिकवतात व आम्हाला. तसेच आमच्या गुरुकुलमध्ये आम्हाला अभ्यासाला बसण्यासाठी. धन्यवाद. यानंतर अंडील कार्तिक आपले मनावर व्यक्त करेल. नमस्कार, माझे नाव कार्तिक आंडे. आदरणीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री पवार सर चिंचाळकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व यांच्या अर्थक परिश्रमाने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ते आमचे मार्गदर्शक पवार सर चिंचाळकर म्हणजेच आमचे प्रिय तात्या. आज मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात वाढलो, त्या गावानं मला घडवलं, त्या गावाचे आजही संस्कार माझ्यावर आहेत, ते गाव म्हणजे माझे. म्हणून माझ्या गावाबद्दल मी माझे विचार मांडणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. माझ्या गावाचे नाव मोरवड आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात आहे. माझ्या गावात शाळा, दवाखाने, मेडिकल, दुकाने आहेत, दूध डेअरी, चहाचे हॉटेल आहेत. आमच्या गावात जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आमच्या गावात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. धन्यवाद. आपले विचार मांडेल. एव्हरीवन,
respected principal, teachers, and all my dear friends. First of all, thank you giving me this opportunity to introduce my school. My name is Ganesh Arjun Lande. My school name is Subhadramaya Madhyamik Vidyalay. My school is very close in my hostel and very best in our city. My school has my school is semi-English medium school. My school building is big and beautiful. My school has 10 teachers and 200 students in my school. My school has 20 classroom in our school. My school teacher is very kind and caring. My school has a computer lab and science lab. As it is surrounded by trees. I love my school and proud of my school. Thank you. नंतर समर्थकांचे आपले मनोगत व्यक्त करतील. माझे नाव समर्थ परमेश्वर काटोटे. आदरणीय व्यासपीठ विराजमान गुरुजन वर्ग, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव आप्पा काटोटे व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्या अथर्तेने प्रमुख परिसराने मार्गदर्शनाने हा कार्यक्रम बनवत आहे. आज आमचे मार्गदर्शक पवार सचिन साळकर म्हणजे तर मी आज ज्या गावात जन्मलो व ज्या गावात वाढलो व ज्या गावात संस्कार आजही माझ्यावर आहेत असे माझे गाव म्हणजे माझे गाव याबद्दल 2 शब्द सांगणार आहेत. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी. नम्र विनंती. माझे गावाचे नाव कांबी आहे. ते गाव बीड जिल्ह्यात व गेवराई तालुक्यात आहे. माझे गाव स्वच्छ व सुंदर आहे. पण गावातील काही व्यक्ती गावात स्वच्छ व चौकात घाण करून स्वच्छता नष्ट करतात. माझे गावात शाळा आहे, दवाखाना आहे, मेडिकल, किराणा दुकान आहे, छोटी कपड्याची दुकान आहे, दूध डेअरी आहे व चहाचे हॉटेल आहेत. माझे गाव सुंदर व शांत. या मला धन्यवाद. सुरसे आपले मनोगत व्यक्त करू. माझे नाव संस्कार अंकुश सुरसे. आदरणीय व्यासपीठावर विराजमान गुरुजन वर्ग व इथे जमलेले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला माझे गाव याविषयी सांगणार आहे. तिथे शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. ज्या गावात मी जन्मलो, ज्या गावात मी वाढलो, ज्या गावाने मला घडवलं, ज्या गावाचे संस्कार आजही माझ्यावर आहेत, म्हणजेच माझ्या गावाबद्दल मी सांगणार. तिथे मी शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. माझ्या गावाचं नाव पिंपण आहे. ते गाव बीड जिल्ह्यात बीड तालुक्यात आहे. माझे गाव खूप सुंदर आहे. पण काही नागरिक रस्त्यावर चौकात कचरा करून त्या गावाची सुंदरता कमी करत आहेत. तर गावाची सुंदरता वाढण्यासाठी नवनवीन झाडे लावण्याची गरज आहे. पण काही नागरिक आपल्या भल्यासाठी झाडे तोडत आहेत. त्याचे मला खूप दुःख होत आहे. माझे गाव डोंगर, झाडे, पशु पक्षी या निसर्गाने नटलेले आहे. ते म्हणजेच माझे गाव. माझ्या गावात शाळा, मेडिकल, किराणा दुकाने, छोटे कपड्याची दुकाने व जनरल स्टोअर्स आहेत. इतके बोलून माझे 2 शब्द संपत. जय जय. आकाश भोसले आपले मनोगत व्यक्त करेल. माझे नाव आकाश अप्पा भोसले. मी आता 7वी शिकत आहे. आज मी तुम्हाला ज्ञानधन गुरुकुलबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. सुई बघून टाकलं म्हणूनच म्हणतो 1 चहा 2 खारी. आमचं गुरुकुल लय भारी. माझे नाव प्रसाद. आज मी तुम्हाला गुरुकुलाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांतचित्ते ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. माझं गुरुकुल खूप सुंदर आहे. माझ्या गुरुकुलात सर्व सुविधा आहेत. झोपण्याची सुविधा, आंघोळीसाठी गरम पाणी व शावर आहेत, लॉकर आहेत, फॅन व लाईटची सुविधा आहे.
ट्युशन साठी रूम डेस्क आहेत. माझ्या गुरुकुलाची परिसर स्वच्छता खूप स्वच्छ आहे. माझ्या गुरुकुलात स्पर्धा होतात, भाषण स्पर्धा, खेळ स्पर्धा व निबंध स्पर्धा होतात. माझं गुरुकुल खूप सुंदर आहे. धन्यवाद. त्यानंतर सुरेश शेळके आपले मनोगत व्यक्त करतात. माझे नाव सुरेश शेळके. आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे, विरामान गुरुजन वर्ग प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार सचिन जाळकर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्यांचा अर्थ करून नावाने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते आमचे मार्गदर्शक पवार सचिन जाळकर व आमचे प्रिय तात्या. वाढलो ज्या गावाने मला घडवलं, ज्या गावाचे संस्कार आजही माझ्यावर आहे, असे माझे मला आवडणारे गाव म्हणजे माझ्या गावाबद्दल माझे विचार मांडत आहे ते तुम्ही शांतचित्ते ऐकून घ्यावी. माझ्यापर्यंत माझे गावाचे नाव पाडळे आहे. ते गाव जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात आहे. माझे गाव स्वच्छ व सुंदर आहे, पण गावातील काही सुप्त गावात रस्त्यावर चौकांना घाण करून ती स्वच्छता व सुंदरता नष्ट करून देत आहे. स्वच्छता व सुंदरता नष्ट करून देत आहेत. माझे गाव डोंगर, झाडे, झुडपे, पशु पक्षी या निसर्गात नटलेले आहे, ज्याची सुंदरता आणखी वाढण्यासाठी नवनवीन झाडे लावण्याची गरज आहे. परंतु गावातील काही नागरिक स्वतःच्या फायद्यासाठी झाडे तोडत आहेत, याची मला खूप दुःख वाटते. माझ्या गावात शाळा, दवाखाने, मेडिकल, दुकाने, किराणा दुकाने, दूध डेअरी व चहाचे हॉटेल आहे. मला तर वाटते आमच्या सरपंचांनी यांच्यासाठी नवीन सुविधा निर्माण करून द्याव्या. माझ्या गावातील लोकांच्या शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, तरी गावातील जोडधंदे गावात सुरू करावे. मी मोठा झाल्यावर गावात नक्कीच नवीन उद्योग सुरू करेल. माझ्या गावात अनेक जाती धर्म लोक गोविंदाने राहतात, म्हणतात ना हिंदू ना मुस्लिम शेख ईसाई हम सब भाई भाई है. माझ्या गावातील सर्व लोक एकत्र येऊन सुख दुःख सण उत्सव साजरे करतात. माझ्या गावात सुंदर असे मंदिर आहे, यात्रेसाठी सर्व लोक एकत्र येतात. माझे गाव म्हणजे स्वच्छ व सुंदरता व शांतता यांच्या मिलाम आहे. आपले विचार मांडेल. माझे नाव पवन अभिमान मोरे. आदरणीय व्यासपीठावर विद्यमान गुरुजन वर्ग व प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार माधव आप्पा काळकुटे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंत सर व अर्जुन लांडे व चंद्रकांत पवार आणि व्यासपीठावर मान्यवर्ग, मार्गदर्शकाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते आमचे आदर माननीय श्री पवार चळकर, आमचे संस्कार विचारशी असून मी आज तुम्हाला माझे गुरुकुल विषय 2 शब्द सांगणार आहे, ते आपण शांतचित्तेने ऐकून ही घ्यावी. मी माझ्या भाषणाकडे वळतो. माझ्या गुरुकुल मध्ये 10 कर्मचारी असून ते आपली कार्य छान पद्धतीने करतात. आम्हाला सोप करून गणित शिकवतात, तात्या आम्हाला सायन्स शिकवतात, गुले सर आम्हाला
इंग्लिश शिकवतात. चव्हाण सर आम्हाला बेसिक शिकवतात. 4 महिला कर्मचारी व शिंदे सर आम्हाला जेवणाचे नियोजन करतात. आम्हाला गुरुकुलची दिनचर्या सकाळी 5 वाजता सुरू होते आणि संध्याकाळी रात्री 10 वाजता संपन्न. मी आज तुम्हाला छोट्यात दिनाच्या स्वागत आहे. माझे गुरुकुल खूप सुंदर आहे. व्यवस्था स्वच्छता आहे. व्यासाची व्यवस्था स्वच्छ आहे. याची व्यवस्था स्वतंत्र आहे. माझे गुरुकुल मध्ये सर्व साहित्य सुदृढ आहे. इतके बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. रास्ते कभी खत्म नहीं होता, बस चलने का हौसला होना चाहिए. यानंतर माधव कोचर आपले विचार मांडेल. विराजमान गुरुजन वर्ग व इथे जमलेले प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार सर चिंचाळकर, मी तुम्हाला आज गुरुकुल विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. माझे गुरुकुल खूप सुंदर आहेत. माझ्या गुरुकुलमध्ये जो 5 महिला कर्मचारी आहेत. माझ्या गुरुकुलमध्ये झोपण्याची व बेडची सुविधा आहे. माझ्या गुरुकुलमध्ये क्लासची सुविधा आहे. माझ्या गुरुकुलमध्ये पवार सर आम्हाला सायन्स शिकवतात व आप्पा आम्हाला गणित शिकवतात. गुले सर इंग्रजी शिकवतात व चव्हाण सर बेसिक शिकवतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. जवान आपले मनोगत व्यक्त करेल. माझे नाव विशाल चव्हाण. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील गुरुजन, इथे जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो, आज मी गावाविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात वाढलो, ज्या गावाने मला घडवलं, असे माझे आवडणारे माझे गाव, ते तुम्ही माझे गावाचे नाव बाबीटांडा आहे. ते गाव बीड जिल्ह्यातील वडोणी तालुक्यातील आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद. आपले मनोगत व्यक्त करेल. माझे नाव विवेक लक्ष्मण कवचट. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार सर चिंचाळकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंत सर व ज्यांच्या अर्थक परिश्रमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, आमचे मार्गदर्शक माननीय श्री पवार सर चिंचाळकर म्हणजेच आमची प्रिय तात्या. मी ज्ञानदान विद्यार्थी सुसंस्कार केंद्राचा विद्यार्थी असून मी तुम्हाला गुरुकुल विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. पवार सर आम्हाला विज्ञान शिकवतात. गुले सर आम्हाला इंग्रजी शिकवतात. आप्पा आम्हाला गणित शिकवतात. चव्हाण सर आम्हाला बेसिक शिकवतात. आमच्या गुरुकुलची दिनचर्या सकाळी 5 वाजता सुरू होते आणि संध्याकाळी 10 वाजता संपते. माझे गुरुकुल खूप सुंदर आहे. जेवणाची व्यवस्था आहे, झोपायची व्यवस्था आहे, क्लासची व्यवस्था आहे. माझे गुरुकुलचा परिसर खूप स्वच्छ आहे. स्वच्छतेसाठी कुलकर्णी मामा व काळकुटी मॅडम नेहमी तयार असतात. धन्यवाद. माझे गाव एक बीड शहरात बसलेले आहे. माझ्या गावाचे नाव तांदवाडी भिल्ला आहे. माझ्या
माझ्या गावामधील लाईट सुविधा आहे, रस्ते, पाणी पुरवठा आहे व शेता व रस्त्यावरील लाईट सुविधा आहे. आमच्या गावामधील हनुमानाचं मंदिर आहे, गावामधील दुकान आहे, गावामधील ग्रामपंचायत आहे, शाळा 1ली ते 8वी पर्यंत आहे व लहान मुलांसाठी अंगणवाडी आहे. धन्यवाद. रोशन चव्हाण आपले विचार मांडेल. तर आज मी ज्या गावात जन्मलो, ज्या गावात वाढलो, ज्या गावाने मला घडविलं, ज्या गावाचे नाव, ज्या गावाचे संस्कार आजही माझ्यावर आहेत, असे माझे मला आवडणारे गाव म्हणजे माझे गाव बद्दल माझे विचार भांडणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. माझे गावाचे नाव बाबीतांडा आहे. ते गाव बीड जिल्ह्यात वडूणी तालुक्यात आहे. माझे गाव स्वच्छ सुंदर आहे, पण गावातील काही व्यक्ती गावात रस्त्यावर चौकात घाण करून ती स्वच्छ व सुरता नष्ट करतात आहेत. 2 शब्द संपत्ती. जय महाराष्ट्र. यानंतर संस्कार सवाशे आपले विचार व्यक्त करेल. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव संस्कार महादेव सवाशे. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील विराजमान गुरुजन वर्ग व प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पवार सर चिंचाळकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व ज्यांच्या अथक परिश्रमाने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, ते आमचे मार्गदर्शक माननीय श्री पवार सर चिंचाळकर, आमचे प्रिय तात्या. मी ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्राचा विद्यार्थी असून मी आज तुम्हाला माझ्या गुरुकुल विषयी 2 शब्द सांगणार आहे, ते आपण शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. माझ्या गुरुकुलमध्ये 10 कर्मचारी असून ते आपली कार्य छान पद्धतीने करतात. आप्पा आम्हाला गणित शिकवतात, तात्या आम्हाला विज्ञान शिकवतात, घुले सर आम्हाला इंग्रजी शिकवतात, चव्हाण सर आम्हाला बेसिक शिकवतात. 4 महिला कर्मचारी व शिंदे सर आमच्या जेवणाची नियोजन करतात. आमच्या गुरुकुलची दिनचर्या सकाळी 5 वाजल्यापासून सुरू होते ते रात्री 10 वाजेपर्यंत संपते. माझ्या गुरुकुल खूप सुंदर आहे. येथे जेवणाची व्यवस्था स्वतंत्र आहे, क्लासची व्यवस्था स्वतंत्र आहे, झोपण्याची व्यवस्था स्वतंत्र आहे. माझ्या गुरुकुलमध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा आहे आणि शॉवरची सुविधा आहे. झोपण्यासाठी स्वतंत्र कॉट आहेत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. हर्षद कदम व संकेत शेळके एक मनोरंजक गीत घेऊन येत आहे. नमस्कार, माझे नाव संकेत महादेव शेळके. आज मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवणार, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. नमस्कार, माझे नाव हर्षद कदम. आज मी तुम्हाला एक गीत म्हणून दाखवणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्यामध्ये माझं भरलंय अंग, जीनच्या कपड्यामध्ये झाली दुनिया अशी तंग. जो तो आहे राणी त्याच्या लुंगीमध्ये दंग, माणसाने माणसाची सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. धन्यवाद. त्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने पुढे पोहोचतो. विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने पुढे पोहोचतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे श्री सावंत सर आपले मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या
ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्रामध्ये प्राध्यापक अंकुश पवार सर, त्यांना चिंचाळकर म्हणतात कारण ते चिंचाळ्याचे आहेत. आणि परत त्यांना अजून एक नाव आहे, व्यासपीठावर नंतर कळालं की आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांनी त्यांना तात्या हे उर्फ नाव त्यांना दिलेलं आहे. तर आमच्या सर्वांच्या तात्यांसाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवूया. हे प्रेम आहे सर, विद्यार्थ्यांचं प्रेम आहे तुमच्यावरती. मी अनेक कार्यक्रमाला जातो, टाळ्या वाजवा म्हटलं की बळच टाळ्या वाजवतात, हातावर हात मारतात. पण अंतःकरणातून या विद्यार्थ्यांचं तुमच्यावर असलेलं जे प्रेम आहे हे टाळ्याच्या माध्यमातून दिसलं. कारण तुम्ही त्यांचे माता पिता या दोन्ही भूमिकेमध्ये तुम्ही आणि काळकुटे सर या ठिकाणी या सुंदर अशा निवासी सुसंस्कार केंद्रामध्ये त्या भूमिकेमध्ये तुम्ही त्यांचं संगोपन करत आहात. म्हणून तुम्हाला ते आईवडिलांच्या रूपाने या ठिकाणी बघत आहेत. मला वाटतं या लेकरांकडे बघितलं, यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, यांच्या चेहऱ्यावरची टवटवी बघितली की लगेच लक्षात येतं की या संस्कार केंद्रामध्ये, या निवासी गुरुकुलामध्ये आपण अतिशय या लेकरांच्या भविष्याची काळजी घेत आहात. आई वडिलांच्या पुढे एक पाऊल तुम्ही सर्वांनी टाकलेलं आहे. तुमचं आणि तुमच्या सगळ्या स्टाफचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आमचे पवार सर असतील, आमचे माधव काळकुटे सर असतील, आमचे चव्हाण सर असतील, अजून त्यांचे सर्व स्टाफ असतील आणि या संस्कार केंद्रावरती मला वाटत नाही की बीड शहरामध्ये पहिल्याच वर्षी असे सुसंस्कार केंद्र चालू केले, निवासी गुरुकुल चालू केले आणि पहिल्या 2 वर्षामध्ये 100च्या पुढं विद्यार्थी संख्या आजही या बीड शहरामध्ये कोणत्याच वसतिगृहाची झाली नाही. का झाली नाही? त्याचं कारण हे आहे की आमचे पवार सर, आमचे काळकुटे सर यांनी नुसतं इथं पैसे कमवण्यासाठी हे गुरुकुल सुरू केलेलं नाही. कारण ही मंडळी सुद्धा आमच्या ग्रामीण भागातली आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं, नीटनेटक्या पद्धतीनं नसल्या कारणानं आमच्या काही पालकांना शहरामध्ये यावं लागतं. आणि मग या शहरामध्ये आल्यानंतर या लहान लहान चिमुकल्यांची व्यवस्था कुठेतरी, ज्या पालकांची राहण्याची व्यवस्था नसते, आणि मग अशा पालकांना कुठेतरी एखाद्या गुरुकुलाचा आधार घ्यावा लागतो. नाहीतर मग स्वतःचं घर विस्थापित करून कुठेतरी घरातली काही मंडळी गावाकडे शेतीचा उद्योग असतो, अर्धी मंडळी गावाकडे असते, अर्धी मंडळी इथे शहरामध्ये ठेवावं लागते, रूमचं भाडं असतं आणि त्यांची सगळी तारेवरची कसरत चालली होती. परंतु मला वाटतं ज्ञानधन विद्यार्थी वसती या निवासी गुरुकुलाच्या माध्यमातून पवार सरांनी आमच्या ग्रामीण भागातील या लोकांसाठी एक उत्तम अशी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. मी पवार सरांचं आणि त्यांच्या स्टाफचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खरंच सर, कारण लेकराकडे बघितलं की मला वाटत नाही की हे आईवडिलापासून दूर राहतात लेकरं. कारण तुम्ही त्यांची तेवढी काळजी घेत आहात. नुसतं खाण्यापिण्याचीच काळजी घेत नाहीत, तर या लेकरावर चांगले संस्कार करण्याचं काम सुद्धा तुम्ही तितक्याच जबाबदारीनं करत आहात. आज व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत 7वीच्या जे विद्यार्थी आहेत, 7वीच्या वर्गातले तुमच्याकडे शिकणारे, या विद्यार्थ्यांना तुम्ही चांगला विषय दिला होता. माझं गाव, माझी शाळा आणि माझं शाबास. म्हणजे किती सुंदर विषय आहेत बघा. या तिन्ही विषयाशी निगडीत आपण जीवन जगत आहोत. तुम्ही तुमच्या गावचे आहातच, तुम्हाला तुमच्या गावची परिस्थिती माहिती, तुम्ही कुठल्या तरी एका शाळेमध्ये शिकत आहात, त्या शाळेतली जी भौतिक परिस्थिती माहिती, त्या शाळेचे शिक्षक माहिती, तिथे असलेला निसर्ग माहिती आहे, तिथे असलेली एकंदरीत त्या शाळेची रचना माहिती आहे. आणि तुम्ही ज्या गुरुकुलामध्ये सध्या काय करत आहात, राहत आहात, तेही तुम्हाला गुरुकुल माहिती आहे. या सगळ्यांच्या विषयी तुम्हाला कुठल्या तरी एका विषयावर बोलायचं होतं. अतिशय छान पद्धतीनं
या गुरुकुलातल्या मुलांनी आमच्या सगळ्यांच्या समोर येऊन आपले विचार अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मांडलेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो, त्यांचं मी अभिनंदन करतो. काही विद्यार्थी जरूर अडखळले, पण मला वाटतं हे वर्ष संपता त्यांची गाडी अगदी सुसाट पळणार आहे सर पुढच्या अनेक कार्यक्रमामध्ये. बघा मी काय सांगतो ते. एक दिवस आम्ही सुद्धा असे व्यासपीठावर यायचो, आम्ही सुद्धा खेडेगावातली लेकरं, आम्हाला सुद्धा बघून हसायची. पहिल्या मी ज्यावेळेस 4थीला होतो त्यावेळेस आमच्या गुरुजींनी मला भाषण दिलं पिंपळ्याच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. पाठ केलं 2 दिवस मस्तपैकी, आणि ऐन टायमाला विसरून गेलो. लागलो इकडं तिकडं बघायला, पोरं हसायला लागले. पण मी हारलो नाही. मुलं हसतच असतात, आपले पाय थरथरच कापत असतात, आहे की नाही. घाबरायचं नाही. अरे बोलणाऱ्याचे आजकाल काही पण विकतं, म्हणून बोलायला शिका. आणि या जगामध्ये ज्या माणसाला चांगलं बोलता येतं तो माणूस मला वाटतं यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्यात उत्तम कला जर कोणती असेल तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ज्या माणसाला बोलता येतं तो माणूस आज कुठेही जाऊ शकतो. त्याचं उत्तम जर उदाहरण जर पाहिजे असेल तर या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. फक्त भाषण कलेमुळं आज त्यांनी भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा या देशाची जी एक विशिष्ट प्रकारची भूमिका असायला पाहिजे ती भूमिका मांडलेली आहे. म्हणून भाषण कलेने जग जिंकता येतं. पवार सर, तुम्ही चांगला एक उपक्रम राबवत आहात, या मुलांना बोलतं करत आहात. मला अजून तुमच्याकडनं अपेक्षा आहे सर की अशा प्रकारचे अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी घ्या. आणि माझ्याकडनं तुम्हाला 26 जानेवारीसाठी एक चांगला एक बक्षीस द्या. 3-4 नंबर काढा, 1000-2000 काय बक्षिसाची रक्कम लागते, माझ्याकडनं घेऊन जा. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घ्या, भाषण स्पर्धा घ्या. या लेकरांसाठी 2100 रुपयाचं भाषण एक तिन्हीसाठी देतो, 3 दिनाच्यासाठी. म्हणजे या लेकरांना प्रोत्साहन द्या सर. आणि मला वाटतं की तुम्ही तुमचा स्टाफ खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात. आज तुमचे 150 विद्यार्थी असतील, येणाऱ्या काळामध्ये 200 होतील, 250 होतील. तुमचा प्रामाणिकपणा, हा तुमच्या कार्याचा प्रामाणिकपणा नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. हे लेकरच आपल्याला पुढे मोठं करणार आहेत. तुम्ही ऑलरेडी मोठेच आहात, पण अजून तुम्हाला तात्याच्या पुढे पद्मविभूषण वगैरे वगैरे काही लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, तुमच्या समोर या विद्यार्थ्यांसमोर व्यक्त होण्याची मला जी संधी सरांनी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी सरांचा, काळकुटे सरांचा, चव्हाण सरांचा, तुमच्या स्टाफचा, आणि जे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत, लांडे साहेब आहेत, माणिकबाबा जगताप आहेत, तिकडचे लांडे साहेब आहेत, हे सगळे धुमाळ वगैरे, या सगळ्यांचं मी विशेष कौतुक करतो की या निवासी गुरुकुलावर आपण विश्वास दाखवला. अजूनही आपल्या ग्रामीण भागातले काही जे चांगले ज्यांना कुठं बीडला राहण्याची व्यवस्था नसेल त्यांनाही सांगा की एक चांगलं संस्कार देणारं गुरुकुल या ठिकाणी आहे. आपल्या इतकं जसं आई वडील जसे आपल्या लेकरांची काळजी घेतात तेवढीच काळजी घेणारं एक निवासी गुरुकुल बीड शहरामध्ये आहे. आपल्या माणसाचं आहे. आपण हक्काने त्यांना सांगू शकतो की अजून ह्याच्यामध्ये असं करा. मला वाटतं नक्कीच ते ह्या जोडी, यांचा स्टाफ अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बीड शहरात काम करत आहे. तुमच्या सगळ्या या गुरुकुलाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. या लेकरांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मला अपेक्षित आहे की या गुरुकुलामधले लेकरं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सर्व क्षेत्रामध्ये आपलं नाव कोरल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या गुरुकुलाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या मंडळीचं अभिनंदन. मला काही बोलता येत नाही जास्त, पण 2 शब्दात आपले सावंत सरांचं अभिनंदन. त्यांनी तर सगळं बोलून दाखवलंय. आणि कौतुक म्हणजे तुमच्या टीमचं एकदम चांगलं, एकदम या शब्दात पण हे करायचं ते कारण नाही, कारण सगळं चांगलं असल्यामुळे आमची काही तक्रारच नाही. आणि कुठलाही पालक आला इथं तर फक्त काय बघतोय की शिक्षण व्यवस्था, खाण्याचं तिथं म्हणजे कुठलंच, म्हणजे सावंत सर एक सांगायचं झालं तर जेवणाचं कधीच कुठलं काढलं नाही. कुठला विद्यार्थी नाही. आता माझा विद्यार्थी इतका घरी म्हणजे मुलगा आहे, घरी तर इतकं हे होतं त्याचं की हे खाऊ का, ते चिडचिड करायचा. पण इथं आल्यापासून कसलं त्याचं म्हणजे प्रश्नच नाही किंवा जेवणाचं असं येईन तसं येईन हा विषय काढायचा ह्या गुरुकुलमध्ये प्रश्नच येत नाही. शिक्षणाचा विषय झाला तर त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार शिकत आहेत. आपण बी कधी मुलंच होत होतं. आता पहिल्या वेळेस आपले क्लास नव्हते, काय नव्हते, आज त्यांना सगळ्या गोष्टी आहेत. पण इथं ह्या गुरुकुलमध्ये काय आहे की बाहेर बी खेळायला आहे, इथं म्हणजे पाहिजे तसा आनंद आहे.
सगळं व्यवस्था आहे, सगळं म्हणजे सांगायसारखं काहीच नाही, एकदम तक्रार हा कुठला विषय नाहीच आपल्याला. आता आपण सगळे पालक वर्ग आहेत, आपले मुलं किती हुशार आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपण बी त्यांच्यावर बर्डन टाकू नये. आपण काय करतो, अभ्यास केला का, काय न केलं का, हे सांगायची गरजच नाही इथं आल्यापासून. गावाकडे होतं तर काय, शाळा सुटली 4च्या नंतर काही कामच नाही विद्यार्थ्यांना, मुलं आहेत शेवटी ते. आता आपण बी मुलंच होतो, त्याच्यामुळं तक्रार विनाकारण हे काही गोष्टी हेच नाहीत. फक्त त्यांना कोणत्यांची कमी काय आहे की आपण कुठं कमी पडतोय हे बघायचं. आता माझ्या मुलाला मी एकच म्हणतोय, तुला काय पाहिजे एवढं सांग, मी अभ्यासच तुला काहीच विचारणार नाही. हा प्रश्नच आमचा नाही. त्याला त्याच्या बुद्धिमत्तेनुसार तो काय शिकवतोय हे त्याचं भवितव्य. आज तो 8वीला 7वीला आहे, अजून त्याला 3 वर्ष जायचे. त्याची तयारी तर सर लोक हे करतो घेतात, आपल्याला बोलायचा विषयच नाही. म्हणजे एक सांगायचं म्हणजे तुम्ही कशाला देत, सगळी तयारी करून घेताय, सगळे शिकत आहेत, त्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेतात, खेळ पण आहे. त्यांनी मला सोमवारी बोलवलं होतं, ते काहीतरी स्पर्धा होत्या वाटतं, या तुम्ही नाना या. म्हटलं माझं काही येणं होत नाही, तू फक्त मला फोन कर, वेळ भेटला तर मी येईल. ते हारले वाटतं, पहिलं मॅच काहीतरी जिंकले वाटतं क्रिकेट. म्हणजे सगळ्या सुविधा आहेत, क्रीडा आहेत, म्हणजे सगळं म्हणजे पूर्ण सगळ्या बाबतीत सर आहे. त्यांना काहीच नाही, फक्त कोणतं जे मुलं जे समजा काही 4-2 मुलं असतात खोडी करतात, हे ह्याच्यावर बी त्यांचं बारकाईने लक्ष आहे. ह्या पण गोष्टी फक्त बाहेर कुठं फक्त आपल्याला एकच सांगायचं, बाहेर मुलं काय करतात, बाहेर गेल्याच्या नंतर निर्व्यसनी होऊ नये, हाच माझा उद्देश आहे. तुम्ही एक अभ्यासाचं एक कमी विजय हे करा, पण निर्व्यसनी बाहेर तक्रार हे ते एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी आमचा काहीच म्हणजे तुम्हाला कधी तक्रार बी येणार नाही. आणि कुठल्या पालकाची मला तर वाटत नाही कुठला पालक म्हणजे तक्रार करत असेल म्हणून माझ्या मध्ये. पवार सर आजपर्यंत तुम्हाला आम्हाला काय फोन बी येणार नाही तुमचा आमचा की बुवा तात्या तुम्ही असं केलं, आमच्या मुलाला 2 ठोके द्या, आमच्या मुलाला नका, पण त्या मुलाने असं केलं. पण अशी तक्रार बी आम्ही कधी करणार नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे. ठीक आहे, 2 शब्द बोलतो आणि तुम्हाला पण शुभेच्छा. चांगलं म्हणजे भाषण केलं प्रत्येक मुलांनी, ज्यांना येत नाही त्यांनी पण पुढे येऊन हे केलंय. थरथर कापत होते, सगळे एकदम व्यवस्थित. माझ्याच मुलाचं मी गुणगान गाणार नाही, कारण त्याला मला सांगायची गरज नाही. ते त्याच्या प्रगतीनुसार जी तशी होईल त्याची, फक्त त्याला एकच आहे, त्याला बोलकं करा, ते बोलला पाहिजे एवढंच. म्हणजे इथं तेच पाहिजे, प्रत्येक मुलगा बोलका झाला पाहिजे. तुमच्या आज काळ कुठं चाललाय सांगायची गरज नाही, शिक्षणाची गरज आहे. तुमच्या पद्धतीने शिका, तुम्हाला काय व्हायचंय, काय करायचंय, कसा अभ्यास करायचा हे तुमच्या पद्धतीने शिकायचं. पालक हे तुम्हाला म्हणणार बी नाहीत की काय करायचंय. तुमच्याबरोबर तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना. तुमच्या स्टाफचा बी अभिनंदन करतो मी. आणि पालक वर्ग जे आलो तर आपण वेळात वेळ आपल्याला तुम्ही मान सन्मान दिला आम्हाला, त्याच्याबद्दल बी आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. आणि माझं भाषण संपवतो, एवढं 2 मिनिट. चंद्रकांत पवार सर आपले विचार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपण जे ज्ञानधन गुरुकुल निवासी गुरुकुल सुसंस्कृत केंद्र बीड या ठिकाणी आलो आहोत, तर आदरणीय सावंत सर, लांडे सर, पवार सर, आता सर्वांचेच काय नाव माहिती नाहीत, त्याच्यामुळे आपण सर्वजण आणि विद्यार्थी मित्र, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले विखुरलेल्या देशबांधवांना एकत्रेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन उभ्या करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, विश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज, सावंत लेखक संभाजी महाराज, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, गुलामांना गुलामीची जाणीव द्या, म्हणजे तो बंड करून उठेल, तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून द्या. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना गेले, वित्तविना सुदर खचले, इतके सारे अनाथ अविद्येने केले महात्मा ज्योतिराव फुले. दगडाच्या मूर्तीत देव नसून देव तुमच्या आमच्यामध्ये आहे, माणसात देव पाहणारे आणि अंधश्रद्धेवर देव पार करणारे संत गाडगे महाराज. सत्य, अहिंसा आणि प्रेरणेच्या बळावर जगावर राज्य करता येतं असा शांततेचा सिद्धांत मानणारे महामानव गौतम बुद्ध. या सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी आता 2 शब्द बोलतो. मला काय जास्त बोलता येत नाही, परंतु थोडा प्रयत्न. खरोखरच पवार सरांनी आताच आपल्याला सावंत सरांनी सांगितलं की खरोखरच खरोखरच नियोजन आहे की सावंत सरांनी आताच सांगितलं ही जी मुलं जर आपण पाहितली, ही मुलं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतंय की हे आपल्या आईवडिलापाशीच मुलं येतं, म्हणजे इतकं कुठलीच म्हणजे त्या मुलांना कमी भासलेली नाही. आणि मी सरांना अजून एक विनंती करेल की
हे तुम्ही जे हे सराव आहे मुलाकडून बोलण्याचा सराव तुम्ही 2 दिवसात 4 दिवसा मुलाकडून करून घेत जा, कारण की हे इतकं महत्वाचं आहे बोलण्याचं. सगळ्यात महत्वाचं जर असेल तर बोलण्याचं आहे. आणि ह्यांना ही जी गुरुकुल विषयी माहिती असेल, सराविषयी माहिती असेल, ही माहिती देण्यासाठी 4-5 मुलं आणि नंतर बाकीची जी मुलं आहेत ह्या मुलांना जे थोर महापुरुष आहेत त्यांच्या जीवनावर भाषणं द्यायची आणि मग ते आपल्याला सांगते. कारण की विनंती करेन, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की जो समाज स्वतःचा इतिहास विसरलेला असतो तो समाज स्वतःचा इतिहास कधीच घडवू शकत नाही. त्याच्यामुळं ह्यांना थोर महापुरुषावर आपण भाषणं द्या आणि सर्वांनी माहिती चांगली सांगितली. ज्ञानाशिवाय पर्याय मुलांनो. आता तुम्ही तर सरांनी सांगितलंच, लांडे सरांनी, की व्यसनापासून मुलं सावध राहिली पाहिजे. पुढं धावतं युग आहे आणि ह्या धावत्या युगात समाज व्यसनाही पछाडलेला आहे. 20-20, 21-21, 22-22 वर्षाची मुलं दारू पितात व दारू पिऊन रस्त्यावर लोळतेत पडतेत. काय अवस्था खूप वाईट झालेली. एकीकडे व्यसनाने मरतेत लोक, एकीकडे आत्महत्या करतात. जीवनामध्ये मुलांना मी तुम्हाला मोठं आणि मेन म्हणजे मुख्य सांगायचं म्हणजे एक वाक्य आहे. जीवनामध्ये तुम्हाला पुढे चालून भविष्यात किती जरी मोठं संकट आलं तरी स्वतःचं आयुष्य स्वतःनी कधीच संपवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण की हे जीवन अनमोल आहे, हे जीवन पुन्हा नाही. त्याच्यामुळं हे एक कधी बी लक्षात ठेवा. आणि व्यसनापासून सावध राहा सरांनी तर सांगितलं. कारण की व्यसनाने माणूस भरभटलाय, सगळं अवघड झाले. व्यसनाने माणसं संपली, पार काही राहिलं नाही. तर शिक्षण, चांगल्याची संगत आणि संस्कार हे असणं महत्वाचं आहे सगळ्यांना. हे सर्वांनी लक्षात ठेवा. ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी शिक्षण घ्या, एकमेकाला खोड्या करू नका. नॉलेज इज द थर्ड आय ऑफ ए मॅन. ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा आहे. इतकं महत्वाचं आहे. ह्याच्यापासून तुम्ही सगळ्यांनी हे सगळं आता हे लाभ घ्या म्हणल्यासारखं. आता ह्या इतकं आपल्याला हे भेटलंय. आता खरं सांगायचं तसं जाऊन सर, अहो मी प्रत्येक शाळा ही पाहिल्या चौकडा ते अमरावती चौसाळ्याला शाळा आहे तिथं, पण कुठलंच काही नाही. पण इथं आता मुलगा टाकल्यापासून इतकी प्रगती झाली त्याच्यामध्ये खूप. आता ही छोटी छोटी मुलं थोडंसं लटपट आहे, कारण की ते सराव नाही त्यांचा. सराव असला तुम्ही त्यांच्याकडून 4-4, 2-2 दिवसाला आपलं उभा राहून 2-2 शब्द बोलत सराव राज्याने आणि प्रयत्न करते. एवढंच मी छोटस 2 शब्द तुम्हाला सांगतो आणि इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्रामध्ये या व्यक्तिमत्व विकास उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या आज 7वी या वर्गातील विद्यार्थ्याने हा खूप छान असा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून इथे बोलवलं. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, विशेष मार्गदर्शक म्हणून आपण जे सावंत सरांना बोलवलं व तसेच 7वीचे सर्व पालक वर्ग. तसं आज एक गोष्ट लक्षात आली की विद्यार्थ्याबरोबरच पालकांना सुद्धा बोलतं करण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत पालकांना आम्ही बोलायला लावणार नाहीत, पालक आम्हाला काही सूचना देणार नाही, तोपर्यंत या गुरुकुलमध्ये आणखीन आहे त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सुधारणा कशी करावी हे आमच्याही लक्षात येणार नाही. तसं आज या कार्यक्रमासाठी जे विशेष उपस्थित माननीय श्री सावंत सर आजी आलेले आहेत, त्यांनी जे विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केलं, हे मार्गदर्शन नाही तर सावंत सराबद्दल आवर्जून आज मला पहिलीच वेळ आहे की त्यांच्याबद्दल बोलण्याची मला संधी मिळाली. राजस्थानी महाविद्यालयामध्ये नोकरी करत असताना सावंत सरांच्या असं लक्षात आलं की शाळेमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये एक तफावत आहे. ती म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन माननीय सावंत सरांनी पिंपळनेर नगरीमध्ये व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल उभारलं. या व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये दुसऱ्या राज्यातील शिक्षक शिकवण्यासाठी आहेत. म्हणजे आज आपण जे कोटा, राजस्थान, लातूर पॅटर्न जे बघतो, तो पॅटर्न त्या पद्धतीने या पिंपळनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये उभारण्याचं काम केलं. त्याबद्दल पुनश्च एकदा या गुरुकुलच्या वतीने त्यांचं मी हार्दिक अभिनंदन केलं. आज तसं सावंत सरांना एका महत्वाच्या मीटिंगला जाणार होते, पण सरांना सांगितलं सर तुम्ही या, आम्हालाही थोडं मार्गदर्शन करा, आमच्या विद्यार्थ्यांनाही काही सूचना द्या आणि तुम्ही
त्यांना दिलेल्या, आम्ही त्यांना 11चा वेळ दिलं होतं, सर 10:30 वाजता इथे उपस्थित राहिले. यावरून एक गोष्ट लक्षात येते की सर त्यांच्या कर्तव्यामध्ये किती तत्पर आहेत हे त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आम्हाला जाणून दिलं. त्यांनी आम्हाला ज्या सूचना दिल्या त्याचा सुद्धा आम्ही भविष्यामध्ये नक्कीच विचार करू. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा 10वी पर्यंत शिकत होतो, मला कधीच शाळेमध्ये असं समोर जाऊन बोलण्याची कधी संधीच मिळाली नाही. जेव्हा आम्ही पुढील शिक्षणासाठी धुळे जिल्ह्यामध्ये गेलो तेव्हा आम्हाला कळालं की बोलण्याचे किती महत्व आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात टॉपचा विद्यार्थी मी होतो, पण समोर मला जाऊन कधी व्यक्तच होता आलं नाही. मग तिथं आम्हाला एक राठोड सर म्हणून लाभले, आपल्या नांदेडचे होते. आणि मग नांदेड, आपण सर्व मराठवाड्यामध्ये आलो. मग तिथं वाद असायचा मराठवाडा खानदेश. मग ते खानदेशचे विद्यार्थी, आम्ही मराठवाडे, जसं आपण म्हणतो मी या गावचा त्या गावचा, तर तिथं मराठवाडा खानदेश असं चालायचं. मग ते म्हणले राठोड पवार म्हणले बघ आता आपण हुशार असून सुद्धा आपल्याला काही फायदा नाही म्हणले, बोलल्याशिवाय महत्वच नाही या जगामध्ये. मग त्या राठोड सरांनी माझ्याकडून थोडं सराव करून घेऊन जी मला बोलायला शिकवलं, तर माझं 2 वर्षाचं शिक्षण पूर्ण होण्या अगोदर शेवटचा जो कार्यक्रम होता सेंडऑफचा, तो कार्यक्रम आम्हाला गाजवण्याची संधी मिळाली. नाहीतर तसं आपल्या मराठवाड्याची ओळख दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कॉपीड जिल्हा म्हणूनच होती, पण जेव्हा तिथंही जेव्हा एंट्री मारली तेव्हा आम्ही प्रथम होतो. आणि जेव्हा धुळे जिल्हा सोडला तेव्हा बीडचेच विद्यार्थी फर्स्ट होते. हे जेव्हा त्यांना दाखवून दिलं तेव्हा त्यांना हे सांगितलं की एखाद्याच्या जिल्ह्यावरून किंवा गावावरून एकाची ओळख कधीच करून देऊ नये, तरी त्याच्या त्या गुणवत्तेवरून ओळख असते. त्यामुळंच या विद्यार्थ्यामध्ये आम्ही शिकत असताना आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या भविष्यात या विद्यार्थ्यांनी येऊ नये, हाच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि तसं सावंत सर, पवार सर, एक आवर्जून तुम्हाला सांगायचं म्हणजे इथं आमचं प्रत्येक गोष्टीवर इतकं बारीक लक्ष असतं. आम्ही कधीच असा विचार करत नाही की ही गोष्ट आपण लपवली पाहिजे, ही उघडी केली पाहिजे. जी चुकीची आहे ती चुकीचीच आहे. ती का घडीचं नंतर चिंतन होईल, संशोधन होईल, पण जिथपर्यंत आमच्या लेवलच्या गोष्टी आहेत तिथपर्यंत आम्ही त्या गोष्टीचं निरसन करतो. आम्हाला जे क्षणी वाटतं, आम्ही असा विचार करत नाही की आपण एखादी गोष्ट पालकाला सांगितलं नाही ते आपल्याबद्दल, आपल्या गुरुकुलबद्दल काय विचार करतील. कारण आम्ही जर तसा छोटासा विचार केला तर भविष्यामध्ये त्या मुलाच्या आयुष्यात सुद्धा नुकसान होऊ शकतं. कारण काय असतं, एक छोटीशी चूक एक भविष्यामध्ये खूप मोठं संकट निर्माण करू शकते. मग ती जोपर्यंत चूक छोटी आहे तोपर्यंत आम्ही इथं प्रत्येक विद्यार्थ्याची चूक शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि हे बी नाही, इथून आता सर्व पालक आहेत, आपण एक साधा पेन जरी घ्यायचा म्हणलं तरी 4 दुकानावर चौकशी करतो, नंतर मी पेन विकत घेतो. आज आपण आपल्या मुलाचं भविष्य घडवणार आहेत. वयाची 10 वर्ष विद्यार्थी आमच्या संपर्कात राहणार आहेत. त्यामुळे आपण आपला मुलगा जिथे टाकलेला आहे हे पालकाचं सुद्धा काम आहे की आपण इतर 4 गुरुकुलला भेटलं पाहिजे, तिथल्या मुलांची चर्चा केली पाहिजे, तिकडं कसं आहे आपलं कसं आहे हे बघितलं पाहिजे. कारण काय असतं, जर आपण कुठं चर्चाच केली नाही, जर कुठं पाहिलंच नाही तर आपल्याला फरकही लक्षात येणार नाही. सर, बीड शहरामध्ये आज गुरुकुल संघटनेच्या मॅच झाल्या. आताच लांडे सर म्हणले की आमच्या मुलांनी मला मॅच बघण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेळेस बीडमध्ये एक 50 ते 60 गुरुकुल आहेत. 50 ते 60 गुरुकुलमध्ये आम्ही जेव्हा बऱ्याच गुरुकुलला मी स्वतः भेटी दिल्या. सर, त्याच रूम मध्ये जेवायचं, तिथंच अभ्यास करायचा, सर्व एकाच रूम मध्ये. बरं जाऊ द्या, भौतिक सुविधा आपण ग्रामीण भागातले मुलं आपण किती ऍडजस्ट करू. गुणवत्तेच्या बाबतीत जर विचार केला तर ते मुलं शाळा सुटली की ट्युशनला म्हणून जातात. आता आमच्याही गुरुकुलमध्ये काही बाहेरच्या गुरुकुलचे मुलं आलेले, त्यांनाही आम्ही कधी एकांतामध्ये आपलेपणात जर भावनिक करून त्यांच्याशी चर्चा करतोय, ते सुद्धा सांगतात सर काही नाही, शाळा सुटली की आम्ही आलो, जेवण केले की दप्तर घेऊन जायचो बाहेर ट्युशनला म्हणून. आम्ही ट्युशनला गेलो का नाही फक्त आम्हालाच माहिती, आमच्या गुरुकुलच्या सरांना काहीच माहित नसायचं. मग ते पालकांना तर वाटतं मी एवढा मोठा खर्च केलाय, मुलगा एवढ्या चांगल्या ठिकाणी ठेवलाय, मग तर बरं त्यांचा बी दोष नाही. कारण ते मुलं, एखाद्या गुरुकुलचे मुलं जर 10 ठिकाणी ट्युशनला जात असतील तर तो गुरुकुलवाला बी 10 ठिकाणी चर्चा नाही करू शकत. कारण 2 या गुरु ट्युशनला, 2 त्या ट्युशनला, 2 त्या ट्युशनला. मग मुलांनी बी इथून घरून जायचं आणि नुसतं ट्युशन नावाखाली 2 तास बाहेरच आपलं फिरायचं आणि अगदी वेळेला यायचं, म्हणजे त्या गुरुकुलच्या संचालकाला वाटावं हा ट्युशन सुटलं, मुलगा आला. आणि एवढंच नाही तर बऱ्याच गुरुकुलमध्ये अशा घटना आहेत सर की संध्याकाळी 9 वाजता ते गुरुकुल संचालक गुरुकुल बंद करतात आणि त्यांच्या घरी चालले जातात. आणि मग त्या 9 वाजता सरांनी ते गुरुकुल सर बिचारे संचालक त्यांच्या घरी गेले की मग मुलांनी 10 वाजता 11 वाजता उठायचं आणि मस्त मग संध्याकाळी बीडचं परिभ्रमण करायला सुरू करायचं. आणि मग त्यांना माहिती आहे आपले आता सर कधी येणार आहे, तर आपले सर येणार आहे सकाळी 6 वाजता, तर सकाळी 4 वाजता 3 वाजता परत ते गुरुकुलमध्ये आले. म्हणजे असं इतकं विचित्र परिस्थिती आहे. या परिस्थितीचा विचार करून आम्ही या गुरुकुलमध्ये
इथं जे उपस्थित शिक्षक आहेत त्यांना 24 तास 100% आमच्या ते मुलावर लक्ष असतं. म्हणजे आतापर्यंत या 2 वर्षाच्या माझ्या अनुभवामध्ये गुरुकुलमध्ये एखादी घटना घडली आणि 2 ते 4 दिवसामध्ये आमच्या कानावरती आली नाही असं होऊ शकत नाही. मुलं आहेत, चुका करणार आहेत, 100% मान्य आहे. पण त्या चुका जर आपण शोधू शकलो नाहीत तर त्या चुकाचं तो पुनरावृत्ती करू शकतो, परत त्या चुका होऊ शकतात आणि एक दिवस त्या चुकाचं रूपांतर गुन्ह्यामध्ये होऊ शकतं. त्यामुळं ज्या पद्धतीनं पालक सुद्धा त्यांच्या मुलाला गावाकडे 100% जेवढं लक्ष ठेवू शकत नाहीत त्यापेक्षा जास्त लक्ष आमच्या मुलावर असतं. आणि विशेष म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यापेक्षा त्या मुलांचेच कॅमेरे आम्ही एवढे मुलावर लावलेले आहेत की त्यांच्या कॅमेऱ्यातून म्हणजे त्यांच्या डोळ्यातून कुठलीच चूक या गुरुकुलमध्ये लपू शकत नाही. त्यामुळं जो पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांची मुलं आमच्याकडे सोडण्याचा प्रयत्न केला होता, कारण नाव देत असतानाच आम्ही 100% विचार केला होता. ज्ञानधन गुरुकुल असंही नाव ठेवू शकलो असतो, पण नाव इथपासून आम्ही विचार केला, नावच आम्ही बनवलं ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्र. एखाद्या विद्यार्थ्याला 10वीला 60 जरी टक्के पडले तरी ते माझ्या दृष्टीने 100% सारखे आहेत, कारण ते टक्के त्याचे स्वतःचे आणि तो इथून सुसंस्कारित होऊन बाहेर पडेल, कारण ते संस्कार जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. उद्या जरी तो एखादा अधिकारी झाला आणि जर एखादा वाम मार्गाला किंवा व्यसनी असेल तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा काही माझ्या दृष्टीने 0% किंमत आहे. पण एखादा शेतामध्ये काम करतो पण तो जर सुसंस्कारी असेल तर माझ्या दृष्टीने खरा विद्यार्थी किंवा खरा नागरिक जर कोण असेल तर तो शेतामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगणारा विद्यार्थी असेल. त्यामुळं या छोट्या छोट्याशा उपक्रमामधून आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडण्यासाठी गुणवत्तेच्या बाबतीत मी काहीच बोलणार नाही, कारण तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कधी येऊन त्याची गुणवत्ता चेक करा. त्या गुणवत्तेच्या बाबतीत विद्यार्थीच तुम्हाला सांगतील. कारण फक्त इथं मी एवढ्याबद्दलच बोलू शकतो की नवीन नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमता आपल्याला ज्या विकसित करायच्या आहेत त्यासाठीचा हा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आहे. आणि मी आवर्जून प्रत्येक वेळेला सांगतो की हा कार्यक्रम कायम जोपर्यंत गुरुकुल चालू आहे तोपर्यंत सायकलिक पद्धतीने चालू राहणार आहे. जसं आम्ही 10वी पासून सुरुवात केला, 10वी 9वी 8वी आज 7वी, आता पुढच्या शनिवारी हा 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम असेल. ठीक आहे, तुटके फुटके बोल असतील आणि सुरुवातीला अगोदर त्यांच्या आवडीचे विषय, त्यांना माहिती असलेल्या विषयावर ज्यांना जास्त अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. आजचे विषय खूप छान होते, जसं माझी शाळा, सरने सांगितलं की त्यांना शाळाबद्दलही ऑलरेडी माहिती होती. माझे गुरुकुल बद्दलही त्यांना माहिती आहे आणि माझे गावामध्ये तर ते बालपणापासून राहिलेले आहेत. मग आता जर हे त्यांना परिचित विषय संपले की मग आपण पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे महापुरुषांकडे वळणार आहोत. म्हणजे ज्या आठवड्यामध्ये ज्या महापुरुषांची जयंती असेल त्या महापुरुषावरच आपला शनिवारी कार्यक्रम होणार. असं आपलं वर्षभर हा उपक्रम सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण इथं प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमासाठी आमच्या शब्दाला मान देऊन सावंत सर, पवार सर, लांडे सर, जगताप सर, आरसूळ सर, धुमाळ सर, जाधव सर, शेळके सर अगदी आणि कौचर साहेब जे उपस्थित राहिले त्याबद्दल पुनश्च एकदा मी गुरुकुलच्या वतीने त्यांचं शब्द समानाने पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी मला इथं जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा 7वीच्या विद्यार्थ्यांचेही आभार व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. काही कळत नाही, तुमच्यासाठी ज्वालामुळांचे शब्द काही मिळत नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पवार सर चिंचाळकर तसेच आजच्या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे श्री सुरेश सावंत यांचे आभार. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे अर्जुन लांडे सर, विकास लांडे सर, माणिक जगताप सर, चंद्रकांत पवार सर, योगेश शेळके सर, संजय धुमाळ सर, बाळासाहेब आरसूर सर, बाळासाहेब जाधव आरसूर सर, रवींद्र आरसूर सर, लक्ष्मण कौजर सर यांचे आभार. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे आभार. रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकेत पैशाची मर्यादा असते, आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे. इच्छा नसतानाही आपल्या अनेकांनी प्रयत्नाची प्रचेष्टा करून कार्यक्रम यशस्वी केला, याबद्दल त्यांचे आभार. व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.